दररोजच्या आहाराला थोडी बगल देऊन जरा टेस्टी चमचमीत कोबी मंचुरियन खायला मिळाली तर काय मग विचारूच नका। बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत कोबी मंचुरियन विकत मिळणाऱ्या प्लेटपेक्षा घरच्या घरी केमिकल विरहित कोबी मंचुरियन आपण बनवले तर अख्खं कुटुंब खुश। करायला एकदम सोपे, मात्र प्रमाण आणि टायमिंग चुकली तर मात्र कुरकुरीत न होता चिकट आणि मऊ होतात। तर आपण परफेक्ट आणि कुरकुरीत चविष्ट कोबी मंचुरियन कसे बनवायचे ते पाहूया। चला तर रेसिपी सुरू करू। आज आपल्याला कोबी मंचुरियन बनवायचे आहे, तर त्यासाठी मध्यम साईजचा कोबीचा गड्डा मी घेतलेला आहे। तर असा तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। आता तो बारीक असा चिरून घ्यायचा। अर्धा गड्डा घेतला तर त्याचे 4 भाग करून घेतलेले आहे, तर असं बारीक आपण सुरीने हा चिरून घ्यायचा। आपण किसून जरी घेतला तरी चालेल। असा ग्लास घ्यायचा आपण स्टीलचा आणि ग्लासने आपण कोबीस असा बारीक करून घ्यायचा। तर याच पद्धतीने सर्व कोबीस आता मी चिरून घेते। कोबी चिरून घेतल्यानंतर यामध्ये आता सर्व साहित्य आपण घालायचं आहे। 2 बारीक केलेल्या मिरच्या एकदम बारीक केल्या आहेत यामध्ये घालायच्या। त्यानंतर 1 चमचा लसूण घालायचा। त्यानंतर घालायचं आहे किसून घेतलेलं आलं। त्यानंतर घालू अर्धा चमचा काळी मिरी पूड, काश्मीरी लाल तिखट घालायचं अर्धा चमचा। यामुळे कलर छान येतो। आपल्याला कोणताही कलरचा वापर यामध्ये करायचा नाही। गाड्यावरती कोबी मंचुरियन मिळते त्यामध्ये कलरचा वापर केलेला असतो, त्यामुळे ते एकदम लाल भडक दिसतात। तर आपण यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं, त्याच्यामुळेही छान असा कलर कोबी मंचुरीला येतो। त्यानंतर घालायचा 1 चमचा सोया सॉस। त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा मीठ। सोया सॉस मध्ये ही थोडंसं मीठ असतं म्हणून आपण थोडं मीठ अर्धा चमचा मीठ घातलं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ कमी जास्त करू शकता। त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्यामुळे ही छान असे आपले मंचुरियन होतात म्हणून आपण यामध्ये गरम मसाला घालायचा। सर्व मिश्रण एकत्र असं करून घ्यायचं। सर्व साहित्य असं कोबीमध्ये असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पीठ। या ठिकाणी मी घेतलेलं आहे कॉर्न फ्लावर 1 वाटी घेतली, तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर आपल्याला लागेल तसंच यामध्ये पीठ घालायचं आहे। आता यामध्ये घालूयात की अर्धी वाटी कॉर्न फ्लावर। एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। कोबीला आपल्या पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही। कोबी आपण चिरायच्या आधीच असा स्वच्छ धुवून घ्यायचा। हे मिश्रण आपण हातानेच असं मिक्स करून घेऊया, त्याच्यामुळे आपल्याला समजतं की यामध्ये पीठ किती लागेल। मिश्रण आपला अजून ओलसरच आहे। अजून आपण यामध्ये कॉर्न फ्लावर घालू। पूर्ण 1 वाटी कॉर्न फ्लावर यामध्ये घातलेला आहे। तर आता मैदा घालू। तर 1 वाटी मैदा व 1 वाटी कॉर्न फ्लावर असं प्रमाण मी घेतलं। तर अर्धा गड्डा मी कोबीचा घेतलेला आहे, तर मध्यम साईजचा हा कोबीचा गड्डा आहे। तर मी अर्धा कट करून घेतला व त्यासाठी मला कॉर्न फ्लावर 1 वाटी मैदा 1 वाटी लागला। तर बरोबर परफेक्ट असं त्यामध्ये प्रमाण झालेलं आहे। तर पाहू शकता असा हातामध्ये त्याचा गोळा होतो छान। या पद्धतीनेच आपण पीठ मळून घ्यायचं। हातामध्ये एकदम सैलसर असा याचा गोळा बनतो। जास्तही आपल्याला घट्ट पीठ केलं तर आजपर्यंत कोबी मंचुरियन भाजत नाहीत, म्हणून आपण थोडासा असा सैलसरच यात मिश्रण करून घ्यायचं आहे। मंचुरियन तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे। यामध्ये घालूया तेल। तेल कडले का पाहूया। तेल कडलेलं आहे। तर मंचुरियन आपण हाताने एक गोळा करतच करायचा आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं, हातावरतीच असे याचे गोळे करून सोडायचे आहेत। सुरुवातीला गॅस मोठा लावायचा। ज्या पद्धतीने आपण भजी तळतो त्या पद्धतीनेच आपण हातावरतीच असं थोडं थोडं पीठ असं घेऊन तळायचं। बाहेर आपण गाड्यावरती जसं बनवतात तसंच आपण कोबी मंचुरियन करायचं आहे। एका बाजूने छान भाजल्यानंतरच आपण मंचुरियन हलवायचं आहे। मोठा गॅस लावल्यामुळे काय होतं तर कढईला आपले मंचुरियन चिकटत नाहीत व तेलावरती लगेच ते वरती येतात, म्हणून आपण सुरुवातीला मोठा गॅस लावूनच मंचुरियन सोडायचे आहे तेलामध्ये। चांगलं आपण तेलामध्ये असं करकरीत भाजायचं। आता 1-2 मिनिटांनंतर मंचुरियन चांगलं तळल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा व थोडा वेळ चांगला असं आतपर्यंत याला तळून घ्यायचं। असं तळून काढल्यानंतर ते मऊ पडत नाहीत, म्हणून 1-2 मिनिटांनंतर आपण गॅस मध्यम ठेवायचा व मध्यम गॅसवरतीच आपण मंचुरियन असं तळून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर छान असे
क्रिस्पी आपले मंचुरियन तयार आहेत. तर आपण ते काढून घ्यायचं. जास्त हे आपल्याला काळपट मंचुरियन तळायचे नाहीत. कलरही छान आलेला आहे, आपण पाहू शकता. हाताला थोडं थोडं पाणी लावतच आपण याचे गोळे बनवायचे, त्यामुळे हातालाही आपल्या पीठ चिकटत नाही. गाड्यावरती जे मंचुरियन मिळतात त्यामध्ये पिठाचा जास्त वापर असतो. तर यामध्ये भरपूर असा कोबीचा वापर केल्यामुळे एकदम हे क्रिस्पी असे मंचुरियन होतात. हेही मंचुरियन छान असे तळलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण मंचुरियनची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल. तेल काढल्यानंतर यामध्ये घालायचा 1 चमचा बारीक चिरलेला लसूण. लसूणाचा आपण मंचुरियन मध्ये जास्त वापर करायचा आहे. 1 चमचा बारीक चिरलेले आले छान असं तेलामध्ये भाजायचं. लसूण आले छान असं तेलामध्ये भाजल्यामुळे मंचुरियनला एकदम अशी छान टेस्ट येते, म्हणून चांगलं आपण हे तेलामध्ये भाजायचं आहे. आलं लसूण भाजल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची. ही अशी छान पातळ अशी बारीक चिरून घेतली आहे. तर कोबी असा लांबट असा पातळ एकदम चिरून घेतला. कांदा ही असा मध्यम साईजचा 1 कांदा पातळ असा चिरून घेतला. तर ओल्या 2 मिरच्या अशा चिरून घेतल्या आहेत. तर छान असा आलं लसूण भाजल्यानंतर यामध्ये आपण मिरच्या घालू. त्यानंतर घालायचा आहे कांदा. आलं लसूण आपण तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजायचं. त्यानंतर यामध्ये कांदा व मिरची घातली. त्यानंतर घालू सिमला मिरची. कांदा, सिमला मिरची, कोबी आपल्याला जास्त तेलामध्ये भाजायचं नाही. त्यामध्ये घालू कोबी. त्यानंतर घालायचं यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची. गॅस आता आपण बारीक करायचा. यामध्ये घालू 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा. त्यानंतर घालायचा आहे 2 चमचे टोमॅटो सॉस. अर्धा चमचा मीठ घालते यामध्ये. सर्व सॉस मध्ये मीठ असतं, आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. तर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे पाणी. ग्रेव्ही आपली छान अशी पातळ होण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालायचं. पाण्यामध्ये चांगले सॉस शिजल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले कॉर्नफ्लॉवर. यामुळे आपली ग्रेव्ही एकदम अशी दाटसर होते, पातळ होत नाही, म्हणून आपण यामध्ये 1 चमचा असा यामध्ये कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घालायचा. छान अशी ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये आपण घालूयात मंचुरियन. छान अशी ग्रेव्ही आपली तयार शिजलेली आहे. आता यामध्ये आपण घालायचे मंचुरियन. गॅस बंद करायचा. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. छान अशी आपली मंचुरियन तयार आहे. तर तुम्ही कमी खर्चात पोटभर कोबी मंचुरियन नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.